फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 घेणार आहोत. तर त्यामधला पार्ट 1 मी त्याच्यामध्ये तुम्हाला आज 6 क्वेश्चन दाखवणार आहे. पार्ट 2 मध्ये 6च्या पुढचे. त्यानंतर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, x² - 15x + 54 विच इज इक्वल टू 0. तर बघा 54 ला आपल्याला काय करायचं आहे, याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टरायझेशन मेथड आहे आपली. तर बघा आता बघा आपण a, b आणि c मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये याच्या किमती काढल्या आपण. तर आता बघा 54 आणि हा a म्हणजे a आणि c यांची काय करायची, इंटू करायची. समजा जर 2 राहिला असतं तर 54 × 2, तर जे पण काही आन्सर आलं असतं त्याचं आपल्याला काय करायचं होतं, फॅक्टर पाडायचे होते. तर आता ह्या याच्यामध्ये सुद्धा आपलं तसंच आहे. आता इथं 1 आहे, 54 1 जा 54 म्हणून फक्त 54 चे फॅक्टर पाडायचे. तर बघा 9 6 जा 54, 9 आणि 6 पहिला असं लिहून घ्यायचं 9 आणि 6 आणि इथे द्यायचा x म्हणून याला पण काय येईल, x येईल. मायनस आणि मायनस, मायनस मायनस का आलं, इथे मायनसचं साईन आहे म्हणून इथे मायनस, आणि इथे मायनस का आलं, कारण की पहिल्या संख्येला म्हणजे प्लस आणि मायनस काय होतं, मायनस होतं म्हणून इथे पण मायनसचं साईन आलं. तर मग आता 9x - 6x बरोबर. मग कसं लिहिणार, x² आणि मेन म्हणजे याची बेरीज काय आली पाहिजे, 15 आला पाहिजे. बघा 9 आणि 6 किती होतात, 15च होतात. आणि 9 आणि 6 याचा इंटू केल्यावर 54 येतात. तर मग तरी पण अशी संख्या शोधायची की ज्या मधल्या संख्येची ॲडिशन असायला पाहिजे. तर 50 आन्सर येतं म्हणून -9x आणि -6x + 54 विच इज इक्वल टू 0. तर बघा x² म्हणून फक्त इथं बाहेर x आणि x - 9 आणि आता बाहेर -6 x - 9 विच इज इक्वल टू 0. इथे x - 9 का आलं, 6 9 जा 54 आणि हा बघा आता x² त्यानंतर हा 9x आले हे दोन. त्यानंतर आता पुढचं बघा -6 × 6 -6x आणि -6 9 जा 54 + 54 मायनस प्लस विच इज इक्वल टू 0. बघा हे इक्वेशन सेम आहे की नाही, सेम आहे. असे फॅक्टर्स करून घ्यायचे याचे पण. म्हणून आता परत खाली ते लिहायची गरज नाही आहे. आणि 54 आहे हा. तर इथे -9 हे दोघे ब्रॅकेट काय आले पाहिजे, सारखे आले पाहिजे. जर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये जर 10 राहिलं असतं तर इथे पण 10च पाहिजे. आणि आता बघा पुढचं कसं करायचं, ब्रॅकेट्स वेगवेगळे करून घ्यायचे. x - 9 आता हे दोन्ही सेम ब्रॅकेट्स आहेत म्हणून आता दुसरा ब्रॅकेट काय तयार होईल, x - 6 हा x आणि हा -6 विच इज इक्वल टू 0. x - 9 विच इज इक्वल टू 0 और x - 6 विच इज इक्वल टू 0. तर कळलं हे. त्यानंतर x इज इक्वल टू 9 आला, इकडे हा -9 इकडे जाऊन +9 होईल आणि और x इज इक्वल टू 6. बघा नेहमी लक्षात ठेवा, इथं तुम्ही जे साईन देणार इथं प्लस आलं असतं तर इथं मायनस आलं असतं. इथे मायनस आहे म्हणून इथे प्लस आलं. दोघीकडे मायनस आहे म्हणून इथे प्लसचे उत्तरं आलेली आहेत. तर कळलं. मग खाली असं लिहायचं, म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 9 व 6 आहेत. तर हे फर्स्ट गणित झालेलं आहे आपलं, तुम्हाला कळलंच असेल. मग तसेच पुढचे गणित सुद्धा तुम्हाला आता सोपे जातील, हे लिहून घ्या. तर फ्रेंड्स आता आपण दुसरे गणित बघूया. बघा तशीच प्रोसेस, सगळ्या गणितांना सेम प्रोसेस आहे की याने एला म्हणजे सी ने एला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ही प्रत्येकाला सेम प्रोसेस आहे, पण इथं 1च आहे म्हणून इथं 20 फक्त, म्हणून हा 20 ते लिहिलेला आहे. आणि आता 20चे फॅक्टर्स पाडायचे. त्याचा आन्सर काय आला पाहिजे, 1 आलं पाहिजे. तर बघा -4 आणि +5 x लिहून घ्यायचे असं. तर बघा मी थोडं मोठं लिहिते, प्लस बरोबर ना, सॉरी मायनस हे लिहिते कारण की हे बघा -4x आणि -5x कळलं हे फॅक्टर्स. बघा आता 5 जर मायनस प्लस होत आहेत आणि 4 मध्ये जर 5 गेलं तर आन्सर काय येतं, 1 येतं.
बरोबर. तसंच आहे मग. आणि 4 5 जा 20 होतं कधी पण. आणि बघा आता सेम तीच प्रोसेस करूया. x² मायनस 4x मायनस 5x मायनस 20 विच इज इक्वल टू 0. मग तसंच इथं पण फॅक्टर्स काढून घेऊया. म्हणून इथे येईल x मायनस 4 मायनस 5 म्हणून इथे x मायनस 4 4 5 जा 20 होतात. 4 5 जा 20. बघा मग आता x मायनस 4 आणि x मायनस 5 हे आणि हे विच इज इक्वल टू 0. x मायनस 4 विच इज इक्वल टू 0 और x मायनस 5 विच इज इक्वल टू 0 झाले हे. त्यानंतर x इज इक्वल टू बघा x इज इक्वल टू मायनस 4 म्हणून तर फक्त 4 येईल आणि और याचं आन्सर आलं 4 आणि x इज इक्वल टू फक्त आन्सर आलं 5. मायनस इकडून काय होतं प्लस होतं. बघा इथं पण मायनस मायनस हे आन्सर प्लस प्लसमध्ये आलेलं आहे. तर खाली सुद्धा तसंच लिहून टाका की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 4 व 5 आहे. सॉरी मित्रांनो, माझं एक चुकलं आहे बघा. इथे प्लसचं साईन आहे म्हणून इथे बी प्लसच येणार आणि इथे बी प्लसच येणार. इथे प्लस आणि इथे प्लस म्हणजे साईन चुकलं फक्त. आणि इथे पण मायनस येईल. मग प्लसचं इथे काय झालं मायनस झालं. कळलं का मग? सॉरी माझ्याकडनं चुकलं. मी पुढच्या वेळेस दक्षता घेईल या गोष्टीची. पण मायनस दिलेल्या वर्ग मग खाली असं लिहा तुम्ही की दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असं लिहा दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 4 व मायनस 5 आहे. 4 आणि मायनस 5 आहे. तर हे लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर आता हे पुढचं थर्ड गणित बघा की इथं बघा आता 13 2 जा म्हणजे 13 का 13 दुने 26 13 1 जा 13 13 2 जा 26. वायचा स्क्वेअर का आलाय कारण की वाय आणि वाय जेव्हा आपण याचे फॅक्टर्स पाडू प्लस मायनसमध्ये काही मायनस प्लसमध्ये जे पण पाडू काही तर मग वाय आणि वाय काय तो व्हायचा स्क्वेअर. मग इथं जे वाय वाय आहे त्याचा व्हायचा स्क्वेअर. कळालं? मग बघा 26 चे फॅक्टर्स काय 26 1 जा 26. बघा 26 1 जा 26 म्हणजे कसं येईल प्लस 26y आणि प्लस 1y. कळलं का? हे बघा आता 26 आणि 1 काय होतं 27. आला का 27? हां. तर खाली असंच लिहायचं 2y स्क्वेअर आहे म्हणून फक्त 2y आणि म्हणजे सॉरी माझं हे राहिलं 2y स्क्वेअर प्लस 26y प्लस 1y प्लस 13 विच इज इक्वल टू 0. बघा तर मग आता 2y स्क्वेअर आहे म्हणून फक्त 2y लिहायचा आणि इथे लिहायचं y प्लस 13. मग पुढे पण तसंच इथे 1 आहे म्हणून आता 1 प्लस 1 आणि इथे पुढे लिहायचं जे इथं येतं तेच इथे लिहायचं असतं. म्हणून डायरेक्ट लिहिलं तरी काही हरकत नाही पण पहिला ब्रॅकेट सुद्धा बरोबर असलंच पाहिजे. मग बघा आता आपण हे असं तयार केलेलं आहे तर आपण ब्रॅकेट वेगळे करून घेऊ. y प्लस 13 आणि 2y प्लस 1 विच इज इक्वल टू 0. मग आता बघा y प्लस 13 विच इज इक्वल टू 0 आणि और 2y प्लस 2y प्लस 1 विच इज इक्वल टू 0. मतलब y इज इक्वल टू 13 आन्सर येईल मायनस 13. इथे प्लस आहे म्हणून इथून काय येतो मायनस 13 आन्सर आलं. आणि इथं और लांब y इज इक्वल टू प्लस इथं मायनस 1/2. तर आपलं इक्वेशन झालेलं आहे. तर पुढे असं लिहायचं दिलेल्या समीकरणाची वर्ग समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे -13 व -1/2 आहे. तर लिहून घ्या. तर हे
चौथ्या नंबरचं गणित आहे आता पुढचं. तर त्यांनी हे उलटं दिलेलं आहे, तर आपल्याला हे व्यवस्थित करायचं आहे. बघा, x² + bx + c विच इज इक्वल टू 0 या तुलनेत करून घेऊ आपण. m² इथे प्लस आहे, इथे काय होईल -22m. इथे हा प्लस आहे, हा इथे प्लसच राहील. हा 15 विच इज इक्वल टू 0 केलं. मग बघा आता 15 पाची 15 पाची तर फ्रेंड्स 75. तर बघा 15 पाची 75 होतं, म्हणून इथे लिहायचं 75 म्हणजेच 75 असतं. तर -25m, इथे m² लिहा आणि 25m आणि मग इथं येईल +3m प्लस म्हणजे इथं बघा -25m + 3m. बघा 25 त्रिक 75 आणि 25 मधनं जर 3 गेले तर किती होतात 22 होतात. तर मग आता आपण हे फॅक्टरायझेशन लिहून घेऊ. m² -25m + 3m + 15 विच इज इक्वल टू 0. बघा आता 5m² आहे म्हणून इथे फक्त 5m येईल. ब्रॅकेटमध्ये m - 5 हो 5 आहे आणि ते +3m - 5 15 त्रिक 3 पाचे 15. बघा 15 आहे बरोबर, सगळं बरोबर आहे. त्यानंतर m - 5 आणि 5m + 3 विच इज इक्वल टू 0. आता हे वेगवेगळे करून घेऊ आपण. m - 5 विच इज इक्वल टू 0 और 5m + 3 विच इज इक्वल टू 0. तर बघा m इज इक्वल टू 5 आन्सर आलं. इथे मायनस आहे, इथे आलं प्लस. तर इथं और m इज इक्वल टू इथे +3 म्हणून इथे -3/5. तर आपलं हे पण आन्सर आलेलं आहे. तर मग खाली असं लिहा, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 5 व -3/5 आहे. तर लिहून घ्या हे.